नमस्कार, मी कुंतल पालवे. कुंतल पालवेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण काय बनवणार आहोत? तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट स्पंज केक. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आपल्याला. ड्रायफ्रुट्स याच्यासाठी की लहान मुलांना काहीतरी पौष्टिक दिलं पाहिजे. तर त्यासाठी आपण ड्रायफ्रुट्स वापरून स्पंज केक कसा बनवायचा आणि तोही आयत्या प्रेमिक्सपासून. आपल्याला जे प्रेमिक्स बाजारामध्ये भेटतं, जिथं केकचं सामान भेटतं, त्या दुकानात आपल्याला प्रीमिक्स 1 किलोपासून पुढे भेटतात. 5 किलोची बॅग असते, पण आपल्याला 1 किलोपासून घरगुती देतात ते. तर चला आज आपलं साहित्य पाहून घेऊ आपण केक बनवण्यासाठी. इथं मी घेतलेले हे प्रीमिक्स आहे. मी किती घ्यायचे आहे तुम्हाला दाखवणारच आहे. हे 1 किलो प्रीमिक्स आहे. त्यानंतर हा बटर आहे, ड्रायफ्रुट्स, आणि हा जो टीन आहे हा अर्धा किलोचा टीन आहे. यामध्ये केक जर आपल्याला बर्थडे केक जरी बनवायचा असेल तर अर्धा किलोचा केक आरामशीर होतो. त्यानंतर हे तेल आहे आणि पाणी. आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरं कुठलंही साहित्य वापरायचं नाही आहे. प्रीमिक्समध्ये सर्व मिक्स करूनच आलेलं असतं, त्यामुळे त्याला प्रीमिक्स बोललं जातं. तर आता आपण याचं मोजमाप करू. तर हे पहा, हा जो कप आहे आपला, हा 16 टेबलस्पूनचा एक कप आहे. म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा आहे ना त्याचा. तर हे पहा, हे एक, म्हणजे जर याचं वजन केलं तर हा 150 ग्रॅम भरतो. आणि हा थोडासा कमी, अर्धा. म्हणजे आपण किती हे टाकलं, 200 ग्रॅम प्रेमिक्स घेतलं आपण हे. आता हे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपल्याला या भांड्यात हे मिक्स करायचं नाही आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये मिक्स करायचं. तर चला मी आता मिक्स कसं करायचं ते दाखवते. तर हे आपण प्रीमिक्स या भांड्यामध्ये ओतून घेतलंय. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 10 ग्रॅम तेल घालायचे. तर इथं मी 3 चमचे तेल घातलेले. त्यानंतर 2-3 ड्रॉप चॉकलेट इसेन्स घालायचा आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला जो आपण ह्याने किती 1.5 कप घेतला होता, तर आता आपल्याला 1 कपला थोडंसं कमी, पाहू शकता तुम्ही, एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि हे एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडं गॅस चालू करून 3 ते 5 मिनटं आपल्याला, आपण केक जो करणार आहे तो तव्यावर करणार आहेत, ना कुकर ना कढाई, तव्यावर केक करणार आहेत. हे पहा, तर आपलं हे जे मिक्स केलेलं आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. एवढं पाण्याचं माप एकदम पुरेसं आहे. आपल्याला त्यात पाणी घालायची गरज पडलेली नाही. आता काय करायचं, आपल्याकडे जर बटर पेपर असेल तर या आकाराचा बटर पेपर काढायचा. पण आता आपल्याकडे बटर पेपर नाही आहे. तर बघ, हा जो बटर आहे तो घ्यायचा बोटांवर आणि असा पूर्ण भांड्याला लावून घ्यायचा. हे पहा, हे लावल्याच्या नंतर आपला केक एकदम अलगद वरती निघून येतो. आणि याला कुठलंही दुसरं काही बटर पेपर किंवा पीठ वगैरे लावायची गरज लागत नाही. आणि पूर्ण भांड्याला कडापर्यंत लावून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये आपलं मिश्रण ओतून घेऊ. हे पहा, तर आता आपण यावर मीठ टाकून घेतलंय. आणि आपल्याला हा जो केक हे भांड आहे असं टॅप करायचं या पद्धतीने, व्यवस्थित टॅप करायचं, जेणेकरून केक असा एकदम स्पंज आपला छान झाला पाहिजे. आणि आता यावर असं ठेवून द्यायचं. आणि
सर्वात महत्त्वाचं आपल्याला यावर थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप टाकायचे. हे पहा, असे पूर्ण सर्व बाजूनी ड्रायफ्रूटचे काप टाकायचे. हा केक तुम्ही कधीही मुलांना, तुमच्या मुलांना, आपल्याला पण चहा बरोबर कधी कधी असं गोड खावंसं वाटलं तर आपण हा केक घरच्या घरी बनवू शकतो. मार्केटमध्ये एवढा अर्धा किलोच्या केकचे 300 ते 350 रुपये फक्त स्पॉन्जचे घेतात. त्यामुळे तुम्ही आरामात असा केक घरच्या घरी तयार करू शकता. आता हे झालं, ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून हा 30 ते 35 मिनटं शिजू द्यायचा आहे कमी गॅसवर. झाकण ठेवलं की आपल्याला याला 3 मिनटं फुल गॅसवर ठेवायचा. 3 मिनटाच्या नंतर आपल्याला हा कमी गॅस करायचा. त्यानंतर आपल्याला हा 30 ते 35 मिनटं शिजू द्यायचा आहे. तर आता हे आपलं 35 मिनटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पाहू आपण आपला केक झालाय का. तर हे पहा, एकदम ओके. आपली जी काडी आहे त्याला काहीच नाही आलं, याचा अर्थ आपला केक एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे, व्यवस्थित शिजलाय तो. हे पहा, हा बघा कुठं आलंय, काहीच नाही. आता हा जो केक आहे हा आपला 35 मिनिटामध्ये अर्धा किलोचा केक आपला तयार झालेला आहे. आता हा आपण थोडा वेळ थंड करायला ठेवू, किमान 10-15 मिनिटाला थंड करायला ठेवायचा. नंतर तो आपण काढून घेऊ. तर हे पहा, आता हा जो आपला केकचं भांड आहे हे थंड झालेलं आहे आणि केक पण थंड झाला. आता हा असा पकडायचा, ह्याला डायरेक्ट असं हे करायचं, टॅप करायचं. हे पहा, एकदम स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे, कुठेही हाताला लागत नाही. म्हणजे हा केक आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता हा परत आपल्या सरळच्या बाजूने करायचा आणि याचे जसे आपल्याला हवेत या आकारात काप करायचे. हे पहा, एकदम स्पॉन्जी, जसा पाहिजे तसा केक आपल्याला घरच्या घरी तयार झालाय. ड्रायफ्रुट्स केक. हाच केक आपण बाहेरून गेलो तर फ्रेश पण भेटत नाही आणि मुलांसाठी हेल्दी पण राहत नाही. तर हे पहा, आपला केक एकदम छान. मी कापून आता याचे काप करून माझ्या मुलांना देणार आहे. तर तुम्ही हे जे प्रेमिक्स आणलं, 1 किलो प्रेमिक्स आणलं, तर 1 किलो प्रेमिक्स मध्ये आपले जवळपास 7 ते 8 स्पॉन्ज केक तयार होतील अर्धा किलोचे. आणि सर्वात बेस्ट आहे की हे प्रेमिक्स जे बाजारामध्ये 210 ते 220 रुपये किलो आपल्याला भेटतं. जर तुम्ही होलसेलरच्या तिथून घेतलं तर 210 रुपये किलो भेटतं. रिटेलमध्ये घेतलं तर तुम्हाला ते 250 रुपये किलो प्रमाणे भेटतं. पण बाजारात जो भाव आहे आणि ते अनहेल्दी, त्यापेक्षा हे आपल्या मुलांना चांगलं आहे. तर तुम्ही असं प्रीमिक्स आणून ठेवलं तर इन्स्टंट अर्ध्या तासामध्ये तुमच्या मुलांसाठी छान केक तयार करू शकता. मी ज्या ज्या प्रकारे सांगितले, जे जे साहित्य वापरले ते साहित्य वापरून तुम्ही तसा केक तुमच्या मुलांना तयार करून घालू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.